मराठा आरक्षणावरून राज्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलनं होत आहेत। मराठा आणि ओबीसी हे दोन जात समूह या मुद्द्यावरून एकमेकांच्या समोर उभे राहिल्याची परिस्थिती आहे। या सगळ्या दोन्ही बाजूंकडून अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत, पण या दाव्यांना अधिकृत आकड्यांची जोड नाहीये। राज्य मागासवर्ग आयोगाने घेतलेल्या एका निर्णयामुळे मात्र राज्यातील मागासवर्गीय समूहाबद्दल अधिकृतपणे माहिती गोळा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पाहूया। मराठ्यांना ओबीसी म्हणून सरसकट आरक्षण हवंय। मराठ्यांना ओबीसीत सामावून घ्यायला ओबीसी तयार नाहीत। धनगरांना अनुसूचित जमातींमध्ये आरक्षण हवंय। गरीब कुटुंबांना आर्थिक निकषांवर आरक्षण हवंय। राज्यातल्या प्रत्येक कोपऱ्यातून सध्या आरक्षणासाठी घोषणा ऐकू येत आहेत। पण एखाद्या व्यक्तीला किंवा जात समूहाला आरक्षण द्यायचं तर ते कोणत्या निकषांवर आणि कोणत्या आधारांवर, हा प्रमुख प्रश्न। याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगानं एक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। या सर्वेक्षणात नेमकं काय केलं जाणार ते पहा। ओबीसी, व्हीजेएनटी आणि मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातील सर्व समाज घटकांचं आयोगाकडून सर्वेक्षण केलं जाईल। विविध समाज घटकांचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण मोजलं जाणार आहे। या सर्वेक्षणासाठीचे 20 निकष एक समान असतील। या निकषांच्या आधारे प्रश्नावली निश्चित होईल। 1 लाखांहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांची सर्वेक्षणासाठी मदत घेतली जाईल। घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण केलं जाईल। सर्वेक्षणाच्या वैधतेसाठी जिओ टॅगिंगचा उपयोग केला जाईल। या सर्वेक्षणासाठी 367 कोटी रुपयांची मागणी सरकारकडे केली जाईल। राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाच्या निर्णयाचे अनेक सामाजिक परिणाम होण्याची शक्यता आहे। हे समाज आतापर्यंत आरक्षणाच्या मुद्द्यावरती जात म्हणून एकत्र येत होता। म्हणजे उदाहरणार्थ मराठा आरक्षणासाठी सगळ्या मराठा संघटना, मराठा समाज किंवा ओबीसी आंदोलनासाठी सर्व ओबीसी जाती, परंतु आता जेव्हा नीटनेटकं होईल तेव्हा एक मुद्दा क्रिएट होईल की मागास आणि अतिमागास, म्हणजे एकाच जातीमध्ये 2 गट पडतील। या सर्वेक्षणाने नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न होईल तेही पहा। राज्यातील वेगवेगळ्या जातींची नेमकी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती स्पष्ट होईल। आरक्षण लागू झाल्यापासून या जातींच्या परिस्थितीत कोणते बदल झाले हे स्पष्ट होईल। ओबीसी आरक्षणाचा मोठा लाभ ओबीसी मधील ठराविक जातींनाच होतोय का, याचं उत्तर मिळू शकेल। एकाच जातीतील वेगवेगळ्या कुटुंबांची आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक स्थितीही स्पष्ट होईल। एकाच जातीतील पण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या कुटुंबांच्या परिस्थितीतला फरक स्पष्ट होईल। बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही जातीय जनगणना व्हावी अशी मागणी एकीकडे महाराष्ट्रात जोर धरत आहे, तर दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोग काही ठराविक जातींसाठीच जातीय सर्वेक्षणाप्रमाणेच नव्या सर्वेक्षणाचा घाट घालतंय। त्यामुळे या निर्णयाचे परिणाम महाराष्ट्रातच नाही तर देशपातळीवरही दिसतील। की महाराष्ट्रामधील ज्यावेळी एखाद्या समूहाचं बॅकवर्डनेस तपासला जातो त्यावेळी काही संविधानिक तत्त्व आहेत आणि त्या तत्त्वाच्या अनुसार आपण सामाजिक मूल्यांकन किंवा सामाजिक मागासलेपण चेक करतो। त्यामध्ये सर्वात जास्त जो प्रेफरन्स असतो तो सामाजिक मागासलेपणाला असतो आणि त्याचा परिणाम एज्युकेशन आणि नोकऱ्यामधलं प्रतिनिधित्व आणि त्या दोन्हींचा सर्कमटन्सेस, त्या दोन्हीचा परिणाम हा आर्थिक बेसवरती येतो। अशा म्हणजे तिन्ही गोष्टीला डोळ्यासमोर ठेवून यामध्ये सर्वात जास्त जो वेटेज असतो तो सामाजिक मागासलेपणाला असतो। संविधानिक मूल्य, तत्व, पॅरामीटर्स ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत आणि त्यानुसारच आयोग काम करेल। आरक्षणाचं जे मूलभूत धोरण घटनाकारांना अभिप्रेत होतं की समाज एका स्तरावर आणि एका लाईनमध्ये यावा। आता काय झालं, या अंमलबजावणीतल्या त्रुटीमुळं लाभार्थ्यांमध्ये अंतर्गत जो स्तर आहे त्याच्यामध्ये जे घटक गब्बर आहेत ते त्याचा लाभ घेतात आणि जे खरे वंचित आहे त्याला मिळत नाहीये।
त्यामुळे जाती अंतर्गत जे सामाजिक आणि शैक्षणिक स्तर आहे याचा सुद्धा आयोगाने जर अभ्यास केला तर खऱ्या वंचितांना आरक्षण आणि इतर जे अनुज्ञेय लाभ देण्यासाठी आयोगाने तशा प्रकारची शिफारस जाती अंतर्गत केली तर त्याचा फार मोठा फायदा समाजामध्ये होईल. राज्य मागासवर्ग आयोगाचा हा निर्णय अंमलात आला तर त्यातील माहिती निश्चितच महत्त्वाची असेल. पण राज्यातील सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता ती किती स्वीकारार्ह असेल याबाबत मात्र साशंकता आहे. सर्वात कळीचा मुद्दा असेल तो मागासलेपण तपासण्याचे निकष निश्चित करणं. आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासणं फारसं अवघड नाही, मात्र सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठीचे निकष निश्चित करून त्यावरती सर्वांचं एकमत होणं आवश्यक असेल. कारण 60-70 वर्षांपूर्वीचे निकष आज लागू होणार नाहीत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ओबीसींच्या अंतर्गत आत्तापर्यंत कोणत्या जातींना आरक्षणाचा फायदा झालाय आणि कोणाला अजून हा फायदा होणं बाकी आहे हे देखील या सर्वेक्षणातून समोर येणार आहे. एकूण काय तर हे सर्वेक्षण खरंच झालं तर महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन अमोल गवाळे, मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.